नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाओ. मागचे 2 दिवस जबरदस्त थंडी पडले, कडक थंडी पडली 2 दिवस. आणि आज जरा तिथे भाजी लावून घेतो. सकाळी जरा आज काय जेवण वगैरे करायला काही विषय नाही, सो मी 1-2 तास बाहेर काम करू शकतो. आता भाजी आणि थोडंसं ते ह्याचं बियाणं लावायचं आहे, काय म्हणतात ते, वालीचं. तो त्याला एक मांडव छोटंसं करून ते करून घेतो. हा एक इथं मांडव आहे, त्याच्यावर सोडलं तरी चालणार आहे, तसा काही विषय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही एक जाळी इथे आणि एक तिथे आहे, तर त्याच्यावरसुद्धा आपण वेली सोडू शकतो क्रॉस ठेवून. सो ते करणार आहे 2 ह्याचं. नुसतं रोज नवीन नवीन नाश्ता करायचा, नवीन नवीन खायचं, नवीन नवीन काहीतरी बनवायचं, आपल्या आपल्या जीवात खायचं नुसतंपैकी. हां, हे बघा, इकडे एवढा एक छोटा वाफा तयार करू. तर हा इकडे झालाच आहे, थोडंसं इकडे तयार करून घेतो. चला, पहिली ही साफसफाई इथली करून घेऊया आणि खोदायला सुरुवात करूया. इकडच्या वाफ्यामध्ये छोटासा वाफा तयार करून घ्यायचा, त्याच्यामुळे तसं काही जास्त काम नाही आहे. पण ही आता काय आलं आहे, तिकडे नारळांची मुळं असल्यामुळे ना जरा जास्तच कडक झाला आहे हा भाग, त्याच्यामुळे हा खोदायला थोडीशी वेळ लागतो. आणि इथे पण म्हणजे तिकडे लाल माठ पेरला आहे, तर इकडे हिरवी पालेभाजी पेरायची आहे. आणि इथे थोडंसं म्हणजे ते शेणाचं हे होतं, तर ते सगळं ठेवलं आहे इकडे. तर ते आता मातीमध्ये मिक्स करून सुद्धा घेणार आहे. आणि झालं आता बऱ्यापैकी सगळं खोदून. हे बघा, मध्ये मध्ये जावं लागतं आतमध्ये, आई येते मध्ये मध्ये हाक मारत असते, त्याच्यामुळे जावं लागतं. चला, एवढा भाग तर झाला आहे आता पूर्ण खोदून. आता तेवढ्यात पाणी आलं आहे, तर आता हे पाण्याची गडबड चालू आहे. बघा, पाणी आता सगळं भरून झालं आहे तिकडे. आता हा टँक भरून घेतो आणि नंतर हे पाणी सगळ्या कुंड्यांना वगैरे घालून घेतो. हे बघा, हे पाण्यात वेळ जातो, पाणीमध्ये चालू आहे. तर आता सगळ्या कुंड्यांना पहिलं पाणी घालून घेतलं, टँक भरून घेतला, कारण मासे येतात मध्ये, तर दरवेळी अर्धं पाणी मी चेंज करत असतो, पाणी येईल त्यावेळी. चला, हे पाणी आता बाकीचं लॉनला सोडून दिलं. चला, आता पुन्हा आपण काम सुरू करूया. हे बघा, आता ही सगळे ढेकळं होती, ती ढेकळं फोडून घेतली आहेत आणि आता थोडेसे छोटे छोटे वाफे तयार करून घेतो, म्हणजे सऱ्या मारून घेतो सगळं. ह्याच्यात ते तण आणि जी पाळं आहेत ह्याची ती बाजूला करून, कारण ह्याच्यातनं बऱ्यापैकी ती ह्याची पाळं आहेत आळीची, ते काढून सगळं बाजूला केलं. आणि आता वाफे तयार करून घेऊया छोटे छोटे. हे बघा, असे वाफे तयार करून घेतो. वाफे म्हणजे सऱ्या मारून घेतो, जेणेकरून मध्ये मुळे वगैरे असे लावायला मिळतात. तर एका साईडला वाली वगैरे लावून झाल्यात आणि एका साईडला ते गेलं आहे, बाहेरच्या बाजूला वाली लावल्यात, मध्ये फक्त हिरवी पालेभाजी पेरलेली आहे. हे बघा, भाजी पेरून झाली आणि आता ती भाजीवर माती ओढून थोडंसं घेतो याच्याने. ते आहे ते भांगेऱ्यासारखं, त्याने तेवढं झालं की मग माझं काम पूर्ण झालं. आणि ही आता इकडे थोडीशी गवार आणि वाल लावून घेतली इकडे ह्या बाजूला समोर. चला, आता इथे काय करतोय, छोटंसं मांडव करतोय काकडीसाठी. काकडी आणि वाल आणि त्याच्यावर एक दोडक्याचा वेल सोडायचा आहे. त्याचं बियाणं आणलं होतं. आणि ही माझं दुसरं घर आहे, ते रिनोव्हेट केलं, त्यावेळीच्या त्या खिडकीची जाळी आहे ती पूर्ण सडलेली होती, तर म्हटलं तिचाच वापर करून मांडव तयार करूया. तर त्याचं आता मांडव तयार करतो त्याचं. हे पटापट खोदून घेतलं सगळं, 2 साईडचे लावून झालेत. आता ह्या साईडचे 2 खांब लावून घेतो. हे बघा, हे खांब आता काय आलं आहे, खाली कतळ मिळाला, त्याच्यामुळे तो नेम काढायला थोडासा वेळ लागला. सो आता हे झालेलं आहे, ठोकून घेतो आणि चारी बाजूला पूर्ण करून घेतो. आता करायचं आहे मध्ये छोटासा, म्हणजे शेणखत आणि सेंद्रिय खत आणि गांडूळ खत असं सगळं मिक्स करून मध्ये करायचं आहे छोटासा बियाणं रुजत घालण्यासाठी आळं. हे बघा, तर ह्याच्यात ना
आपलं गांडूळ खत आणि सगळं मिश्र खत सगळं होतं ते मिक्स करून घातलं. हे सगळे सेंद्रिय खताचीच आहेत आणि त्याच्यात बियाणे घातलेत व्यवस्थित. हे सगळे वेलवर्गीय आहेत तर ते सगळे लावून घेतले आणि वरती माती ओढून सगळं पूर्ण केलं. हे बघा खांब लावून घेतलेत साईडला, 4 बाजूला 4 खांब लावलेत. हे बघा आणि नाही दिसत 4 खांब, हां हे बघा 4 खांब लावले. तर याला दोऱ्या बांधून घेणार आणि आतमध्ये काकडी आणि हे मोठे वाल असतात भाजीचे ते लावलेत. म्हणजे याच्या साईडने काकडीचं बियाणं आणि वालाचं बियाणं लावलं आहे, म्हणजे जे वरती येतील त्याच्यावर फिरतील. मग ह्याला मिडलला सर्कल करून मग ते क्रॉस असे दोऱ्या ओढून घेणार 4ही बाजूने. आणि याच्यात लसूण पण लावले आहे थोडीशी, ज्याला कोंब आलेले लसणीला तेच लावून टाकलेत. आणि इकडे हा लाल माठ इथे घातला आहे, हिरवा माठ इथे घातला आहे आणि पलीकडचं गवार लावले. आणि इथे पण हे छोटासा मांडव, तर खिडकीचं एक ग्रिल होतं ना त्याचाच मांडव केला. आणि हे केलं आहे खाली काकडी, वाल आणि दोडका या तिघांची बियाणे घातली खाली. बघूया आता काय काय येतं ते. नंतर वाढवावं लागला तर इथून काय हा माड जवळ आहे, तिथून ते जवळ आहे, त्याच्यामुळे दोरी बांधून हा मांडव वाढवता येऊ शकतो. चला हा इकडे आलेत, हे बघा लाल माठ आणि गवारीची रोपं आलेत. आज जरा सकाळपासून, आता वाजले 1:30, काम केलं सकाळपासून आतापर्यंत. चला आता फ्रेश होतो, संध्याकाळचं संध्याकाळी बघूया. आता सध्या तरी आता मी फ्रेश होतो. चला बाय बाय. आता लय वाडीत घरघंटीवर दळण घेऊन. चला खूप दिवसांनी वाडीत चंदकाकडे. खूप दिवसाने वाड्यात आलं, बरं वाटलं जरा. आईमुळे यालाच मिळत नाही आणि आता आई सोबत मावशी आहे तर जरा म्हटलं फेरी मारूया. हे अजयचं घर आणि समोर आहे पिठाची गिरण जी घरघंटी आहे. मावशी चपात्या करत होते, म्हटलं मी भाजून देतो तू लाटून दे. असं करून पटापट चपात्या करून झाल्या आणि आता एक 5 मिनटात जेवायला बसू. बाकी सगळं जेवण झालेलं आहे, चपात्याच करायच्या होत्या तर म्हटलं मी भाजतो चपात्या. मस्त फुगते चपाती. ते पीठ छान आहे, फॉर्च्यूनचा आटा आहे, पीठ छान आहे. एक जर अर्धा पाऊण तास ठेवलं ना मस्त होतात. चला सगळी कामं आवरलेत, आता जेवून घेतो आणि मग बाकीचं काम करतो. बाकीचं काम काय नाही, फक्त जेवायला बसायचं. आवरलेत बाकीची सगळी कामं, आता जेवायचं आहे. आणि लाडू वगैरे केल्याची रेसिपी उद्या सांगेन मी काय आहे ती. म्हणजे थंडीच्या दिवसात असे लाडू खाल्लेले चांगले असतात आणि ज्यांना दुःख वगैरे असतं त्यांच्यासाठी असते. मावशीने दाखवले, पण उद्या तुम्हाला मी सांगेन नक्की. ताटात बघून जेव, माझ्याकडे बघून कसं जेवतोय? हां माझ्याकडे बघून कसं जेवतोय बघ. आज हे लाडू बनवलेत, म्हणजे याच्यात सगळंच आहे की म्हणजे तीळ, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळंच आहे. तर याची रेसिपी उद्या टाकेन मी की कसे बनवलेत. मी मावशीने बनवलेत आणि तर सांगेन तुम्हाला उद्या कसे बनवलेत ते. चला तर मंडळी, सगळं आवरलं आहे, जेवण वगैरे सगळं झालं आहे. आता मस्त शतपावली करायला बाहेर आलं. सध्या मावशी आहे तर काम थोडंसं माझ्यावरचं कमी झालं आहे, त्याच्यामुळे जरा मला थोडा वेळ मिळतो बाकीची कामं करायला. त्याच्यामुळे बाहेरची जेवढी कामं आहेत ना तेवढी मी करून घेतली आजपर्यंत. उद्या तर जाणार आहे मावशी, तर आजपर्यंत सगळी जेवढी कामं होती सगळी करून घेतली. आता उद्यापासून पुन्हा माझं रुटीन चालू, जेवण खाणं सगळं हे होते हो सगळं चालू होणार आता परत. बाकी काय म्हणताय, कसं चाललं आहे तुमचं? थंडी वगैरे आहे की नाही तुमच्याकडे?
इकडे थंडी मजबूत पडली आहे. मी घातली नाही ती गोष्ट वेगळी, जॅकेट वगैरे, पण थंडी आहे इकडे बऱ्यापैकी. आणि आता जरा बरं वाटतं बाहेर फिरायला थंडीतून. आणि लाईट्स आहेत, सो काय वाटत नाही बिनधास्त फिरायला. चला तर, माझं तर काम आता आवरलं आहे. मी पण जातो तर झोपायला. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सपोर्ट, एक लाईक, एक कमेंट्स, नवीन नवीन व्हिडिओ बनवायची. आणि त्यानिमित्ताने काय होतं माहिती आहे, माझं रोज काहीतरी नवीन दाखवा म्हणून काहीतरी एक कल्पकता येते, तेवढाच माझा वेळ पण निघून जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं माइंड डायवर्ट होतं ते आईच्या सगळ्या आजारपणापासून. सो तुमचा लाईक, कमेंट्स अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. चला तर, भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.